वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा कान्हा, कान्हा राधा। राधेची की कृष्णाची गंबाई
उशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ वाईन्यारा. स्वागतम सुस्वागतम. ऋतुजाच्या डोळ्याच्या मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना आता एक बेबी प्रेडिक्शन कार्ड दिलंय, तर त्याच्यावरती आपल्याला नितीश आणि ऋतुजाच्या बाळाविषयी प्रेडिक्शन्स लिहायचे. तर थोडक्यात मी ते एक्सप्लेन करते. सर्वात पहिल्यांदा बॉय और गर्ल, तुम्हाला काय वाटतंय की मुलगा होणार की मुलगी ते लिहायचं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ लिहायची आहे. ऋतुजाची ईडी दिली आहे 7 जून. सो तुम्हाला काय वाटतंय की किती तारखेला बाळ होईल ते लिहायचं. त्याच्यानंतर तुम्हाला नाव सुचवायचं आहे, नेम जिथे लिहिलंय तिथे. आणि नंतरचं आहे की आय होप यू गेट मॉम्स अँड डॅड्स. तुम्हाला काय वाटतंय की आई आणि बाबांकडनं त्या बाळाने काय घ्यावं. आणि सर्वात शेवटी लव्ह फ्रॉम युअर आणि तिथे तुमचं नाव लिहायचं. तर असं सगळ्यांनी कार्ड भरा आणि झालं की माझ्याकडे द्या. मुलाच्या पावलांनी घर आनंदाने भरलं. आपल्याकडे हळदी कुंकू आणि ओटी भरण्याला खूप महत्त्व असतं. सो आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ऋतुजाचा औक्षण आणि ओटी भरून करतो. तर मी सगळ्यांना विनंती करते की औक्षणासाठी यावं. स्वागताची आपण तयारी करूया तोपर्यंत. तर सगळ्यांनी दारापाशी येऊन उभं राहायचं जे जे स्वागत करणार आहे. कोणी
पहिले एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांचा. आता त्यांनी स्टेजवरती बसावं की लग्नामधला तुमचा डान्स झाला, मजा झाली, आता तुम्ही आजी आजोबा होणार आहे, तर तुम्हाला आता टेन्शन आलंय की मजा वाटतेय? संमिश्र भाव चालू आहे. नाचायची खूप इच्छा होती पण आजी झाल्याचा भाव आहे. मला आज चांगला फील वाटतोय. आज डान्स नाहीये. तुम्हाला टेन्शन आलंय की मजा वाटते? हे दोघं आई बाबा होणार आहे पण. मजा वाटते, छान वाटतंय एकदम. आणि नितीश जसं तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्यांनी हे केलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं की जे असतं ना की काय म्हणतात त्याला, हा वडील झाल्यावर कळेल, तर असं त्याला काय कळावं असं वाटतंय तुम्हाला की आता कळेल? ते काही नाही, तो आपोआप शांतच होईल. काही सांगण्याची गरज नाही मला. घरात श्रीकृष्ण येऊ नाही तर राधा येऊ त्याचा खूप आनंद होतो. काकू तुम्हाला काय वाटतंय? टेन्शन आलंय बाळणपणाचं? टेन्शन आहेच आहे, पण माता होताना खूप आनंद होतोय आणि सर्वांगाने बहरताना पाहून खूप आनंद होतोय. लग्नात मावत नाही आणि आजी आजोबा होण्याचं, प्रमोशन होण्याचं योग आहे, त्याच्यामुळे आनंदच होतोय. टेन्शन तर आहेच आहे, पण परमेश्वर कृपेने सर्व काही चांगलं होईल. बरं, आता एक मजेशीर प्रश्न विचारू का? मजेशीर प्रश्न विचारू. आर यू रेडी? तयारी झाली आहे? हो, तयार आहोत. दोन्ही आजी आजोबांनी सांगितले आम्ही रेडी म्हणून आम्ही रेडी झालो. आता आम्ही मागचा सपोर्ट करून घेणार. कुठे गेले दुसरे? ऑफिसमध्ये प्रमोशन घेतलं नाही, पण त्याच्यामुळे जे काय घडलं आणि आता हे प्रमोशन जे मिळतंय त्याचा खरोखर खूप आनंद होतोय. सगळ्यात मोठ्या प्रमोशनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता दोन्ही आजी आजोबांना म्हणते की स्थानापन्न व्हावं. ऋतुजाची सासू आणि माझी मावशी तुम्हाला माहिती आहे सगळे खूप क्रिएटिव्ह आहेत. तर आता ऋतुजा तिला तर आता सीमा मावशीला आता नातवंड होणार आहे स्वतःचं, सो तिने स्वतःचं काहीतरी तयार केलेलंच असणार आहे. सगळ्यांना हे माहितीच आहे. तर सीमा मावशीने मस्त डोहाळ जेवण केलंय ऋतुजासाठी, तर तिला मी आता आमंत्रित करते की तिने डोहाळ जेवण म्हणा. तयार करणे आणि म्हणणे ही पहिलीच वेळ आहे माझी. रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात, रोज रोज पोळी भाजी नको आमटी भात, विहीन बाई ऐकायच्या डोहाळ्याची बात, विहीन बाई ऐका हिच्या डोहाळ्याची बात, मामांजीने चहा करावा सासूने कॉफी, मामांजीने चहा करावा सासूने कॉफी, नितीशने आणून द्यावी छान छान टॉफी, रोज रोज नका गडे जाऊ ऑफिसात, वर्क फ्रॉम होम, रोज रोज नका जाऊ गडे ऑफिसात, वीण बाई ऐका हिच्या डोहाळ्याची बात, वीण बाई ऐका हिच्या डोहाळ्याची बात, रगडा पॅटीस भेपुरी द्या दही वडा, रगडा पॅटीस भेपुरी द्या दही वडा, पाव भाजी डाळ बाटी तूप हो सोडा, रोज नव्या पक्वानांनी भरा हो परात, रोज नव्या पक्वानांनी भरा हो परात, वीण बाई ऐका हिच्या डोहाळ्याची बात, वीण बाई ऐका हिच्या डोहाळ्याची बात, हिरवी चोळी चांदणी चोळी चोळी घातली, लाड लाड बघून ऋतुजा कुतकन हसली, हसतमुख सुन बाई आमची राती आनंदात, हसतमुख सुन बाई राते आनंदात, वीण बाई ऐका हिच्या डोहाळ्याची बात, वीण बाई ऐका हिच्या डोहाळ्याची
बात बाळाच्या चाहुलीने वेळी झाली पाय भारावले अंतर्मुख झाली मनात हसते लढत पडते हिच्या नादात मनात हसते लढत पडते हिच्या नादात वीणबाई ऐका हिच्या डोळ्याची बात हिच्या उदरी आहे आमच्या वंशाचा दिवा आजीच्या या प्रेमाला आधार हवा आजीच्या या प्रेमाला आधार हवा आशीर्वचनाची करा बरसात आशीर्वचनाची करा बरसात वीणबाई ऐका हिच्या डोहाळ्याची बात वीणबाई ऐका हिच्या डोहाळ्याची बात. मावशीने गाण्यातून सगळ्या आपल्या भावना बाळाचं नाव ठेवत असते त्याची आत्या आणि डायपर बदलायला पण आत्या येत असते. तर आता बाळाच्या होणाऱ्या आत्याला मी स्टेजवरती निमंत्रित करते डोळा जळून म्हणायला. ऐश्वर्या. पहिला नटवा सजवानीला झोपाळे झुलवा चांदण्यातल्या गलीला नटवा सजवानीला झोपाळे झुलवा भोवताली बसतीला काय हवं पुसातीचे डोहाळे पुरवा हो डोहाळे पुरवा ग कुणीतरी अग पारुताई ग कुणीतरी येणार ग कुणीतरी येणार ग कुणीतरी येणार ग पाहुण घरी येणार घरी येणार ग कुणीतरी येणार ग कुणीतरी येणार ग इवलस नाजूक पाऊल बाई हो इवलस नाजूक पाऊल बाई हळूच आतून चाहूल दे इवलस नाजूक पाऊल बाई हळूच आतून चाहूल दे गोविंदा गोपाळा गोविंदा गोपाळा लागेची गाला तुझा चाळा चाळा सजीव होणार ग चाळा सजीव होणार ग कुणीतरी येणार ग कुणीतरी येणार ग येणार जे ते कसं दिसेल ग हो येणार जे ते कसं दिसेल ग मुलगा असेल तो की मुलगी असेल ग कोणी असो तो केव्हा ती कोणी असो तो केव्हा ती फरक तुला सांग पडणार किती शेवटी आई तू अग आई तू होणार ग शेवटी आई तू होणार ग कुणीतरी येणार ग कुणीतरी येणार ग पाहुण घरी येणार ग घरी येणार ग कुणीतरी येणार ग. बाळाच्या आत्याने खूप जोरदार गाणं म्हणलेलं आहे. बाळाला खूप छान छान संस्कार होत आहेत आता डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये. आता होणाऱ्या बाळाची पणजी आजी डोहाळे जेवणाचे गाणं म्हणणार आहे. मी इंदू आजीला स्टेजवरती निमंत्रित करते. शिवकीन हा उदेला डोहाळे सखीला पहिल्यात पित्त हिजला दुसऱ्यात खिन्न बाला पहिल्यात पित्त हिजला दुसऱ्यात खिन्न बाला
तिसऱ्यात चोळी घाला डोहाय हे सखीला शुभ दिन हा उदेला डोहाय हे सखीला चौथाही मास आला विनोद सोडू झाला चौथाही मास आला विनोद सोडू झाला पाचव्यात चुडा भरा डोहाय हे सखीला पाचव्यात चुडा भरा डोहाय हे सखीला शुभ दिन हा उदेला डोहाय हे सखीला सहाव्यात मंद चाले सातव्यात तेज चढले सहाव्यात मंद चाले सातव्यात तेज चढले ठिकाया डोहाय हे सखीला शुभ दिन हा उदेला डोहाय हे सखीला आठव्यात आठ गोळ घाला कुंभराची माळ आठव्यात आठ गोळ घाला कुंभराची माळ करतात আহিराला डोहाय हे सखीला शुभ दिन हा उदेला डोहाय हे सखीला 9 मास 9 दिन पुत्र जन्मले मदन 9 मास 9 दिन पुत्र जन्मले मदन जैसे सूर्याचे किरण डोहाय हे सखीला शुभ दिन हा उदेला डोहाय हे सखीला आता दुसरं एक म्हणणारे आणि एक से सखी सुंदर वदन दिसे सखी तेज हे चढले असे गर्भ तेज हे चढले असे सुंदर वदन दिसे सखीचे सुंदर वदन दिसे पहिले मासे काही न कळे पहिले मासे काही न कळे दुसरे मासे करते टाळे दुसरे मासे करते टाळे तिसरे मासे पती पुसतसे तिसरे मासे पती पुसतसे सखी तुझला काय होतसे सखी तुझला काय होतसे सुंदर वदन दिसे सखीचे सुंदर वदन दिसे चौथे मासे विनोद होई पाचवे मासे चुडा घाली चौथे मासे विनोद होई पाचवे मासे चुडा घाली सहावे मासे कवितसे सुंदर वदन दिसे सखीचे सुंदर वदन दिसे सखीचे सातवे मासे बंधू आला झाडा म्हणतो प्रिय भगिनीला सातवे मासे बंधू आला झाडा म्हणतो प्रिय भगिनीला बहिणीला तो घेऊन जातसे बहिणीला तो घेऊन जातसे सुंदर वदन दिसे सखीचे सुंदर वदन दिसे सखीचे नवे मासे 9 दिन होई 9 मास हे 9 दिन होई राजपुत्राला जन्म तो देई श्रीकृष्ण हे नाव ठेवीतसे गोपाल कृष्ण नाव ठेवीतसे सुंदर वदन दिसे सखीचे सुंदर वदन दिसे सखीचे गर्भतेज हे गर्भतेज हे चढले असे सुंदर वदन दिसे सखीचे. आता तिसरं
स्वराची आहे. मी स्वतः तयार केलेलं गाणं आहे आणि अगदी काही मिनिटातच तयार केलेलं आहे, त्याच्यामुळे अगदी आवर्जून कान लक्ष ठेवून ऐका सगळ्यांनी. तुला पाहुनी म्हण हर्षित होते, तुला सांगते मी, तुला सांगते, तुला सांगते मी, तुला सांगते. लग्न झाल्यावर लवकर राहिले, खरोखर तुझे कौतुक झाले. लग्न झाल्यावर लवकर राहिले, खरोखर तुझे कौतुक झाले. मुलगा व्हावा असे मी मने चिंतिते, तुला सांगते मी, तुला सांगते, तुला सांगते मी, तुला सांगते. आमच्या बहिणीचेही भाग्य आहे थोर, आता पतवंड केलं मांडीवर. आमच्या बहिणीचे हो भाग्य आहे थोर, आता पतवंड केलं मांडीवर. सोन्याची फुलं करून वाहतीच लाते, तुला सांगते मी, तुला सांगते, तुला सांगते मी, तुला सांगते. 9 महिने 9 दिवस हे होणार, राजपुत्राला तूही जन्म देणार. 9 महिने 9 दिवस हे होणार, राजपुत्राला तूही जन्म देणार. आई मुलाची आता सोडणार नाते, तुला सांगते मी, तुला सांगते, तुला सांगते मी, तुला सांगते. नको विचार करू तू तुझ्या मनाला, त्यावेळी आठव तू कुलदैवतीला. नको विचार करू तू तुझ्या मनाला, त्यावेळी आठव तू कुलदैवतीला. जे काय होईल ते कळव मावशीला, तुला सांगते मी, तुला सांगते. तुला पाहुणे मन हर्षित होते, तुला सांगते मी, तुला सांगते, तुला सांगते मी, तुला भाग्यवाले की त्याला पणजी आजी, खूप साऱ्या पणजी आजीचं प्रेम मिळणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या उत्साहाला.
आता ऋतुजाची आई डोळा मिळणार आहे. खूप आनंद होतोय कार्यक्रम हा पाहताना आणि लेकीचा आनंद पाहून खूपच आनंद होतोय. लाडक्या लेकीला लागले डोहाळे पुरवा सोहळे सखयानो. लाडक्या लेकीला लागले डोहाळे पुरवा सोहळे सखयानो. सांगते कानात ठेवावे मनात बाळाची आजी मी होणार हो. सांगते कानात ठेवावे मनात बाळाची आजी मी होणार हो. बाळाची चाहूल हळूच घेताना ऋतुजा आई होणार हो. लाडक्या लेकीला लाडक्या लेकीची ओटी भरूया हिरवी पैठणी तिला नेसूया. लाडक्या लेकीची ओटी भरूया हिरवी पैठणी तिला नेसूया. हिरवा चुडा हाती भरूया हिरवा चुडा हाती भरूया. हिरवा मरवा वेणी माळूया लाडक्या लेकीला. लढीवाळ छकुला येणार आता आनंद होणार अमुच्या मना. लढीवाळ छकुला येणार आता आनंद होणार आमुच्या मना. राजसा तुझे स्वागत करण्या राजसा तुझे स्वागत करण्या आतुरलो रे साऱ्या सखया लाडक्या लेकीला. शतायुषी हो सुखवी त्याला धन्याही करशील माऊली सया. शतायुषी हो सुखवी त्याला धन्याही करशील माऊली सया. आनंदाला माझ्या पारान उरला आनंदाला माझ्या पारान उरला पंचपक्वाने भरवून हिला लाडक्या लेकीला. लाडक्या लेकीची दृष्ट काढूया काजळाचे बोट गाली लावूया. लाडक्या लेकीची दृष्ट काढूया काजळाचे बोट गाली लावूया. आशीष मागूया कुलस्वामिनीला आशीष मागूया कुलस्वामिनीला. गोविंद खेळ तुझ्या घर गोविंद खेळ तुझ्या घरा लाडक्या लेकीला. लाडक्या लेकीला लागले डोहाळे पुरवा सोहळे सखयानो. लाडक्या लेकीला. दोन्ही आजींचा उत्साहाला काही तोड नाहीये. एकदम हसरा चंद्र चमचमता तारा हसरा चंद्र चमचमता तारा बाळाच्या येण्याची वाट बघतोय गोतावळा सारा. हसरा चंद्र चमचमता तारा बाळाच्या येण्याची वाट बघतोय गोतावळा सारा. आईच्या कुशीत स्वप्नांची फुलं आईच्या कुशीत स्वप्नांची फुलं सुखाच्या लाटा आनंदात डोलत. सुखाच्या लाटांवरती डोलायला आता आपले होणारे आई बाबा येणार आहेत. ज्या सगळ्या परफॉर्मन्सची आपण सगळेजण वाट बघत होतो आता होणाऱ्या बाळाचे आई वडील आपल्यासमोर छोटासा एक परफॉर्मन्स सादर करणार आहेत. नितीश आणि ऋतुजासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात एकदा.
नितीशनी डान्स शिकलाय, जोरदार जमलंय होणारे बाबा गाणं म्हणणार आहेत, जोरदार टाळ्या मधु बनवे राधिका. खरं तर आजच्या ओकेजनला कोणतं गाणं म्हणलं पाहिजे हे जरा अवघड विषय आहे. तोच टाळायचा प्रयत्न करत होतो, पण शेवटी ठीक आहे. आता मी जे काही गाणं म्हणणार आहे त्याचा आणि या कार्यक्रमाचा दूरपर्यंत संबंध नाही आहे. त्यामुळे ते गाणं सगळ्यांना सहज ऍप्लिकेबल आहे असं समजा, लग्न आधीच. मधुबन मेरा राधिका नाचे रे, मधुबन मेरा राधिका नाचे रे, गिरिधर की मुरलिया बाजी रे, मधुबन मेरा राधिका नाचे रे, ढोलक छम छम कामिनी ढोलक छम छम कामिनी, चमकत जैसे दामिनी, चंचल प्यारी चपला के रे, मधुबन में राधिका नाचे रे. ओदे नादिर दिरदानी तदरे दीम दीम तनन नादिर दिरदानी तदरे दीम दीम तनन नादिर दिरदानी तनन दीम दीम तन. ओदे ताना दिर दिर ताना दिर 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 तुम दिर दिर ता दिर दिर किट तुम दिर दिर किट तिर किट तिर किट ता ता तीन नादिर दिरदानी. ओदे नादिर दिरदानी ओदे नादिर दिरदानी तदरे दीम दीम तनन. त्यामुळे मला तरी वाटतं लगेच कोणालाच जेवायची भूक नाहीये, आणि जेवढे औषधाला असतात तेवढे देवाळे झालेले. तर काही हरकत नाही, सगळ्यांची इच्छा असेल तर एखादं गाणं म्हणू. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू. बरं, तर आता शेवटचे गाणं म्हणतो. बता दे तू किस और चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है कही जो है सुनी, वो बात क्या है बता. मितवा कहे धड़कने तुझसे क्या, मितवा ये खुद से तो ना तू छुपा. लब फलवे जानिए सुरेल होणारे असं आता वाटतच आहे पूर्ण. सगळ्यात छान नितीशनी गाणं म्हणलं, त्या नोटवरती आपण कार्यक्रमाची सांगता करूया. बाळाच्या आजी आजोबांकडनं सगळ्यांकडनं सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बाळाच्या आई वडिलांसोबत ऋतुजाची आई म्हणजे होणाऱ्या बाळाची आजी आता गाणं म्हणलंय. मीठ मोरी घेऊनिया, गर्भवती ऋतुजाची दृष्ट ही काढूया. याग याग सयांनो मीठ मोरी घेऊनिया, गर्भवती ऋतुजाची दृष्ट ही काढूया. आशीर्वाद साऱ्यांचा बाळ जन्मा येई, घरामध्ये मग आमचा आनंद हा होई. आशीर्वाद साऱ्यांचा बाळ जन्मा येई, घरामध्ये मग आमचा आनंद हा होई. अक्षरवंत
कीर्तिवंत बाळ मोठे होई, दुष्ट काढता इडा पिडा टळून जाई. अक्षवंत कीर्तिवंत बाळ मोठे होई, दुष्ट काढता इडा पिडा टळून जाई. कसयानो मीठ मोरी घेऊनिया, गर्भवती ऋतुजाची दृष्ट ही काढूया. दृष्ट ग काढा ग गर्भवती ऋतुजाची, दृष्ट ग काढा ग गर्भवती ऋतुजाची. दुष्ट दुष्ट पापियांची, दुष्ट दुष्ट पापियांची, दुष्ट दुष्ट चांडाळांची, दुष्ट आल्या गेल्यांची, दुष्ट भूता खेतांची, दुष्ट पाना फुलांची, दुष्ट नातेवाईकांची, दुष्ट घरातल्या माणसांची, दुष्ट शेजाऱ्या पाजाऱ्यांची, दुष्ट दाही दिशांची, दुष्ट आई बाबांची, दुष्ट कुत्र्या मांजरांची, दुष्ट झाडा खोडांची, दुष्ट कुत्र्या मांजरांची, दुष्ट झाडा खोडांची. दुष्ट चुलीत जळू दे, दुष्ट चुलीत जळू दे, ऋतुजा सुखात राहू दे, ऋतुजा सुखात राहू दे. लागण्याचं किंवा लागू नयाचं पण गाणं असतंय. आम्ही आज पहिल्यांदाच ऐकलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नागूंसाठी. मुलगी हा गेस आपल्याला करायचा आहे, मेन म्हणजे आई बाबांना करायचा आहे. मुलगा की मुलगी हा गेस त्रास न देण्यासाठी. मग तर 100% ऋतुराजी गाणं लागेल. ऋतुजा तुला काय वाटतं? दोन्हीमध्ये सेम आनंद आहे, पण थोडंसं मुलीकडे जास्त आहे. आणि गुण कोणाचे घ्यायचे, तुझे की नितीशचे? पब्लिक मध्ये त्याच्यात उत्तर कळलेलं आहे आपल्याला आता. बाजूच्या कशाला ऐकवायचं आहे का तुमचं? जज्बात नए हैं, एहसास नया है, उमंगों ने पहना लिबास नया है. जज्बात नए हैं, एहसास नया है, उमंगों ने पहना लिबास नया है. आहट उसकी हरदम महके, धड़के मुझ में इशारा तेरे मेरे प्यार का बन के एक तारा. गूंज रहा है जो मुझ में, गूंज रहा है जो कोई अनजानी डोर मुझसे बांध रहा है जो. अभी से खिलौने उसे ढूंढ रहे हैं, कब आएगा वो सब पूछ रहे हैं. आंगन भी उसका रास्ता निहारे, बेताबी से लागे घर की दीवारें. गूंज रहा है जो मुझ में, गूंज रहा है जो
साया तुम्हारा आएगा बोले कहे नया रूप हमारा पलकों पे रहेगा नाजों में पलेगा चमकेगा दिल में वो बन के सितारा गूंज रहा है जो मुझ में गूंज रहा है जो कोई अनजानी डोर मुझसे बांध रहा है जो जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया घमघमे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा काय मी सांगू काय हे झाले का तुला सखये नाहणे आले माय ही सांगे अर्थ मायेचा माय ही सांगे अर्थ मायेचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा कसे लागले डोहाळे 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 कसे लागले डोहाळे
लागले डोहाळे चलते चलते वहीं पे कहीं हम नशा करेंगे बनके कली बनके सदा भागे वफा में रहना पे हम महका करेंगे बनके कली बनके सदा भागे वफा में रहना हम तो डर जाएगी बाहर निकालो तो मर जाएगी।
आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी,